मुंबईमध्ये साकीनाका परिसरात खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये एक माणूस पडलाय। मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मुंबईतल्या साकीनाक्यामधून बातमी समोर येते, खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलाय। मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। साकीनाक्यातली आपण दृश्य पाहतोय। मुंबईच्या साकीनाक्या परिसरात खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलेला आहे। पाऊस सुरू आहे, 2-3 दिवस झाले मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय, त्यामुळे पाणी साचतंय आणि निश्चित त्यामुळे या मॅनहोलमध्ये सुद्धा आता दुर्घटनेच्या घटना घडतायत। मुंबईतल्या साकीनाक्याच्या खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलेला आहे। मॅनहोलमध्ये हा जो व्यक्ती पडलाय त्याला वाचवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव। प्रशांत, मुंबईच्या साकीनाक्यातून बातमी समोर येते, मॅनहोलमध्ये माणूस पडलाय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अग्निशमन दल असेल किंवा स्थानिक डिझास्टर मॅनेजमेंट असतील, हे पोहोचलेलं आहे लोकेशनवर आणि त्या मॅनहोलमध्ये आतमध्ये कोण आहे का याचा तपास घेतला जात आहे। मात्र आतमध्ये कुठला तरी शर्ट असल्याचं देखील निष्पन्न केलं जात आहे, त्यामुळे कोणतरी आतमध्ये आहे का याचा तपास जो आहे अग्निशमन दल करत आहे। मात्र एकीकडे आपण म्हणत असतो की मॅनहोलच्या ज्या जाळ्या त्या हायकोर्टाने देखील फटकारलं होतं की सर्व ठिकाणी जाळ्या लावण्यात याव्या। पण नेमका हा जो आतमध्ये माणूस आहे का आणि असेल तर नेमका कुठे पडला याचा देखील तपास घ्यावा लागेल। मात्र त्याला आता जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जर तो कशा परिस्थितीमध्ये आहे त्याची देखील पाहिलं जात आहे आणि अग्निशमन दलाचे जवान असताना दिसून येत आहेत। जी, धन्यवाद प्रशांत दिलेल्या या माहितीबद्दल। 20 ते 25 फूट खोल हा मॅनहोल आहे आणि या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेला आहे। त्याला वाचवण्याचे, त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचं पथक तिथे पोहोचलेलं आहे। आत्ताची आपण दृश्य पाहतोय, साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलाय। त्याला वाचवण्याचे, त्याला शोधण्याचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत।